हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर नेहमी चर्चेत असतात। आता पुन्हा एकदा या वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेत। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानांबाबत बोलताना थेट भर चौकात फाशी घेण्याचं वक्तव्य केलंय। संतोष बांगर यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे। जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल। शिंदेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचं हे विधान ऐका। आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या आनंदोत्सवात संतोष बांगरही सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत केलं। आपलं जर भाकीत खोटं ठरलं तर आपण भर चौकात फाशी घेऊ असं थेट आव्हान संतोष बांगरांनी देऊन टाकलं। जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल। या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही। संतोष बांगर यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटानं जोरदार निशाणा साधलाय। त्याचप्रमाणे गेल्या वेळी मोडलेल्या शब्दाची आठवणही त्यांनी करून दिली आहे। 7वी नापास तो आमदार मागच्या वेळेस म्हणाला होता की मार्केट कमिटीच्या माझ्या पैकी जागा जर नाही आल्या तर मी माझ्या मिशा काढेल, मिशा भाजून टाकेल, आणि या नागनाथाची शपथ त्यांनी घातली होती। परंतु आतापर्यंत त्यांनी ती शपथ पूर्ण केलेली नाही। आता पुन्हा एक त्यांनी नवीन शपथ घेतली की मोदी जर पंतप्रधान नाही झाले तर मी आत्महत्या करेल, मी फाशी घेईल। तर त्याला म्हणेल तू आता 2024 ला तयारी कर फाशी घेण्याची। संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त विधानं आणि कृतींकरता चर्चेत राहतात। गेल्या काही दिवसांपासून त्यांना अपेक्षित प्रसिद्धीही मिळालेली नाही, पण आता संतोष बांगर यांच्या या विधानानं त्यांना नवी संधी मिळाली आहे। राजकीय विरोधक बांगर यांच्यावर निशाणा साधत असले तरी त्यांच्या या चॅलेंजमुळे संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।